मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आणि अटक करून बांदल यांना आता मुंबईमध्ये नेलं जातंय। मंगलदास बांदल पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत। बांदल यांच्या घरामधून जवळपास 5.5 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे मंगलदास बांदल यांच्या संदर्भातली। मंगलदास बांदल हे राजकीय व्यक्ती तर आहेतच, मात्र ते उद्योगपती सुद्धा आहेत आणि मंगलदास बांदल यांना आता ईडीकडून अटक करण्यात आली। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती राहिलेले आहेत मंगलदास बांदल आणि त्यांच्या घरामधून 5.5 कोटींची रोकड जप्त करण्यात आली। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सखोल माहिती जाणून घेऊया। अरुण, मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आल्याचं कळतंय, त्यांच्या घरामधून 5.5 कोटींची रोकड ईडीने जप्त केली आहे। काय नेमकी कारवाई झाली आहे, काय तपशील आहे? मंगलदास बांदल हे राजकीय व्यक्तिमत्व असले तरी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वादग्रस्त व्यक्तिमत्व देखील ठरलेले आहेत। याआधी देखील त्यांच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। ईडीने त्यांच्यावरती त्यांच्या घरावरती काल छापेमारी केली आणि त्यातून मोठ्या प्रमाणावरती रक्कम जप्त किंवा हस्तगत केल्याची देखील माहिती आहे। मंगलदास बांदल यांची शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या गैरव्यवहारामध्ये त्यांचा सहभाग असल्याबाबतची तक्रार होती आणि त्या अनुषंगाने हा सगळा तपास आणि चौकशी करण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवरती काल त्यांच्या घरावरती छापेमारी झाली आणि त्यानंतर मंगलदास बांदल यांना अटक करण्यात आली। जसे मी आधी म्हटलं त्याप्रमाणे मंगलदास बांदल हे केवळ राजकीय व्यक्तिमत्व नाही तर वेगवेगळ्या पक्षातून, म्हणजे कधी भाजपातून, कधी राष्ट्रवादीकडून, कधी आणखी दुसऱ्या पक्षाकडून, वेगवेगळ्या पक्षाकडून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पदं उपभोगलेली आहेत। जिल्हा परिषदेमध्ये सभापती होते आणि निश्चितपणे आणि अगदी विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी एकदा भाजपकडून लढवलेली होती। त्यामुळे अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व, अर्थात अनेक कारणांनी वादात सापडलेलं किंवा गैरव्यवहाराचे आरोप असलेलं, अनेक गुन्हे दाखल असलेलं असं हे व्यक्तिमत्व आणि त्यामुळे निश्चितपणे राजकीय वर्तुळात तर याची चर्चा सुरूच आहे। त्याचप्रमाणे आता आणखी या तपासामध्ये पुढे काय निष्पन्न होतं याबाबत देखील माहिती मिळणं अपेक्षित आहे। ठीक, अरुण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती होते मंगलदास बांदल आणि त्यांच्या शिक्रापूर इथल्या घरावर अशा प्रकारे ईडीनं ही कारवाई सुरू केली। 4 वर्षातली ईडीची ही दुसरी कारवाई आहे।